मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा पार्ट 2 आहे ब्लॉगचा, जो आता पुढे होतो. नंतर मी एडिट करतो. तो कुठे गेलो नाही पुढे, तिकडनं त्या स्पॉटवरनं ब्रेक वॉटरवरनं. आणि हा करायला आवडेल, जे मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो, ते बॅक वॉटर नसून ते ब्रेक वॉटर आहे. ते मी अंडरस्टँडिंग करायला चुकलो. भरपूर जणांनी मला कमेंटमध्ये टाकलं होतं की करेक्शन केलं होतं. तर तेच ते ब्रेक वॉटर आहे. तिकडनं आम्ही आलो घरी, फ्रेश विश झालो, बॅग बीट ठेवला आणि परत आम्ही बाहेर गेलो. गाड्यांचा शूट करायचा होता म्हणून. ते तुम्ही पुढे बघा, ब्लॉग कंटिन्यू करतो. ओके, बॅक टू पॅव्हेलियन. घरी आलेलो आता, परत फ्रेश वगैरे झालो, बॅग बीट ठेवले आम्ही दोघांनी. मध्येच थांबलो ते आणखी दादाडे. त्याच्यानंतर तिकडे चहा आलो आणि त्याच्यानंतर शूट नाही केला. म्हणजे अचानक माईकच गेला, माईक पूर्णपणे बंद आला. तेव्हा नंतर शूटच नाही घेता आला मला, ऑडिओ नव्हता. आणि असं झालं की म्हटलं गाडीवर काय शूट होणार, म्हटलं घरी गेलं. आता परत बाहेर निघालो आम्ही फ्रेश होऊन. तर आपण एक्सपल्स घेतली. तर बघूया, चाललंय एक्सपल्सचं खरं तर शूट रील बनवायसाठी जायचं आहे. बघूया, आता संध्याचे वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजलेत, 6:15 झालेत. शूटिंग स्पॉटवर तर ओके गाईस, निघालोय आता. आपला वरद भाऊ पण आलेला आहे, बघा तिकडे ॲव्हेंजर बसलेला. आणि आता जरा मोठं ब्लॉगिंगचा सेटअप केलाय ट्रायपॉड लावून. लेफ्ट परत लेफ्ट. तर आता आम्ही निघालो शूट घ्यायला गाड्यांचा, म्हणजे ॲव्हेंजर आणि एक्सपल्सचा रील बनवायचे म्हणून. ते म्हटलं असा मोठा ब्लॉग करायचा पण प्रयत्न करूया, बघूया कसा होतो. आतल्या रस्ता वारा कसा येईल आणि फोर उडून जाईल. तर रिस्कपेक्षा आतल्या रस्त्यावर आपण बघूया, ट्राय करूया आधी. कसं वाटतं तुम्ही सांगा, बघूया. आपलं सेटअप कसं आहे, सेटअप तुम्हाला नंतर दाखवण्यात येईल. त्याला इंटरनॅशनल लेवलचं सेटअप आहे आपला. आता माझ्यामध्ये खाली जाऊन आपल्याला भेटेल की नाही सिनरी माहित नाही. तर मी निघालोय दिसत असेल. पण सनसेट होतोय, ऑलमोस्ट सनसेट होतोय, चाललंय. सनसेट झाला तर काय बघ करायला, सनसेट व्हायच्या आधी जायला पाहिजे आपल्याला. वेळ आहे रे, पण सूर्याचा वेळ थांबत नाही ना. सूर्याचा वेळ थांबला असता तर ठीक होतं. सूर्याचाच वेळ म्हणतोय, हल्ली जरासा उशिरा होतो. हा, आता असं उन्हाच्या दिवसात पण ठीक आहे, चालू होत आहे. जर पीक डिसेंबर असतं तर एवढा काळोख झाला असता. तर जरा परत थांबलो सेटअप नीट करायला. वाकडा झाला होता आहे की अजून सुद्धा वाकडाच आहे, तर समजत नाही. तर जवळ येतो माझ्या फेसच्या भरपूर खरं आहे. पण निघूया पुढे. हे वरद, ओके वरद जरा पुढे येऊन चेहरा दाखवला, चेहराच दाखवला ना. काय रे, दिसला चल जाऊया आता. जर सनसेट झाला तर काय आपल्याला शूट नाही भेटणार. चल हळूहळू चल पुढे. भाई तो आता आलाय संगमेश्वरात, म्हणजे कोल्हापुरात आलाय खरं तर काल तो, पण आता आलाय तो संगमेश्वरातनं. आणि त्याला मी असाच घेतलाय रस्त्यावर दिसला मला स्टॉपवर. त्याला म्हटलं चल लावूया, म्हटलं शूट करूया दोन्ही गाड्यांचं. दोन्ही गाड्या घेतलेल्या आहेत आता आपण, शूटला निघालेलो आहे. तर आधी प्लॅन होता नुसतं एक्सपल्स घेऊन जायचा, आता दोन्ही गाड्या घेऊन जातो. विषय कसा आहे, त्याला काळोख झाला ना तर ह्याची लाईट तरी चांगली आहे, पण एक्सपल्सच्या काहीच लाईट नाही, लफडा होऊ शकतो. एक्सपल्सचं एवढं सांगतो तुम्हाला, एवढं लांब दिसतं, इकडे खालचं स्टँड काही दिसत नाही. टॉपमध्ये माझ्या मते करणार नाही. हो, उजेड असल्यामुळे काय वाटत नाही. म्हणजे आता असं नेकेड आहे जे समजतंय, फक्त स्ट्रेट लाईट आहे, काय नाही. एक लाईन परत करतो. यावर्षी त्याला आंबाच नाही साला कुठे. जिकडे बोल दिसतात तिकडे आंबाच नाही लागलेला आहे. नाही तर मार्च महिन्यात, अरे पण मार्च महिन्यात आंबा लागतो. मोहर लागायला पाहिजे, मोहरला हे झाला पाहिजे. काहीच दिसत नाही, सुकलेलं वाटतं झाड. खाली आड्याची पण भीती वाटते. आणि तर आंबा कमी असल्यामुळे लोक पण जाम भडकतात वरती. आधी तर भडकायचेच, पण आता जरा जास्तच क्रोध आहे. आणि आंबा एक तर लागत नाही, लोकांची पण काय चूक नाही. कसं तरी म्हणजे बाळाला सीजनल एक्सचेंज होतो. हा, मार्केट पण हे होतो. पाऊस आता, आणि आता पाऊस पडतोच. हो आता, हो मागच्या वेळी झाला तसा गेम नको होते, पण झालं. पाऊस जर जून जुलै पर्यंत असाच हे रडत राहिला आणि नंतर साला पाऊस नव्हता मागच्या वर्षी, असंच झालेलं. मे जून मध्ये पडला, जुलै ऑगस्ट मध्ये पडलाच नाही. ज्यावेळी खरा पाऊस हवा त्यावेळी पडलाच नाही.
तो ही गाडी करत राहायला एकट्याची आहे. एक्सपल्स म्हणाला तुम्ही एक प्रॉपर ऑफरोडर आहे आणि प्रॉपर एकटाच जर मस्तीत चालू शकतो. डबल सीट असेल पिलियनसाठी ही गाडी पाहिजेची नाही. पिलियन मग रडकोंडीला येईल. संपला विषय. हा गावातली जी मजा वेगळीच ती. आणि प्लस आता गारवा आहे. गारवा सकाळच्या कडकपणानंतर जो आता गारवा भेटला भारी वाटतो. असा एक 180 डिग्री टर्न आहे. परफेक्ट व्ह्यू. परफेक्ट व्ह्यू. भाई एक सांगतो इकडे या रस्त्याने हा रस्ता हा फाटा शिळधरणापासून असा उशीला जॉईंट होतो आणि या रस्त्यावर जर येत असाल तुम्ही चांगला ट्रेन ड्रायव्हर असले पाहिजे. कारण काय सांगतो हा चढाव चढताना समज जा बस आली काय आलं संपला तुमचा विषय. गेमच संपला या रस्त्यावर. आणि इकडे बसचे स्टॉप्स आहेत मग तर तुम्ही खाल्लास. बेसिकली तुम्हाला नीट गाडी आणि गिअरची झेपवायला पाहिजे. बंद पडला तर गेला तो वरच राहायला कुठे बघूया. ओके तर आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटवर. ओके उतर. हा स्पॉट आहे त्या आहे शिळ धरण ज्या त्या रत्नागिरीला पाणी पुरवतं. खरं तर हा असा झरा आहे. इकडे पण आहे पाणी. इकडनं पाणी असं जातं जेव्हा पाऊस असतो. आणि तो ब्रिज आहे आता आपल्याला तिकडे जायचं आहे पुढे. पण तोपर्यंत सनसेट होतं सो लगेच आपण तिकडे जाऊन गाड्यांचा वगैरे शोध घेऊया. आणि काळोखाचा अर्थ नाही काढण्याचा. नाही ह्याला लावायचं शूट घेता भाई काळोख झालेला आहे. तू कुठे लावलास ट्रायपॉड? जसं तू लावलेलं तसं. तर असा लावलेला मी ट्रायपॉड शूट घेताना. तर काळोख झाला आता इकडनं निघूया. नंतर भरपूर आता सनसेट झालेला आहे. राडांच्या शूट घेतलेले आहेत ते तुम्ही इंस्टाग्रामवर बघालाच. चला निघूया आता आपण ॲव्हेंजर घेऊया हाती. ॲव्हेंजर भाई ह्याची वेगळी मजा आहे. झालं सेट झालं. चल काय देऊ कमाल. काही तिची वेगळी मजा आहे पण ह्याची पण वेगळी मजा आहे. तिचं असं कुठे घ्यायला काही चिंता नाही. हिला घालताना जरा विचार करायला लागतो. छोटी जागा म्हणून काय ठीक आहे पण हिची पण वेगळी मजा आहे. हायवेला हिचा नाद नाही करू शकत. बाय जिओस तोड. चढव बाई इकडे दगड आहे चढव. नाही बघ टेक ऑफ घे आणि ये. इकडे दगड आहे त्याच्यावरनं चढते. ती ॲव्हेंजर आता चढली. या साईडला त्याला गाडी घेऊ पण खत्री आहे खतरनाक. ओके चला 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 थांबू नको. चला चल. चलो गायस काळोख झालेला आहे गायस. आता लाईट लावूया आपण. हां तर मी हे सांगतो थांबा गाड्यांचं रिफ्लेक्शन. मी सांगतो की या गाडीची वेगळी मजा त्या गाडीची वेगळी मजा आहे. ती गाडीसुद्धा पळवायला आणि ऑफरोडिंगला चांगली. ही गाडी ऑन हायवे टॉप नॉच आहे. म्हणजे तिला जसं रगडनेस कुठेही घेऊन जाऊ शकतो ना तसं हायवेवर हिला बिंदास पळू शकतो असा विषय. आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट मागचा माणूस इकडे नाही उलट मागचा माणूस आहे ना ह्याच्यावर ॲव्हेंजरवर फाटते. नाही तू नाही तासभरच्या वर नाही बसू शकत दोन्ही गाड्यांना. पिलियनसाठी आहे ना आम्ही सांगतो तुम्हाला टुरिंग इज बेस्ट. तुम्ही कितीही म्हणा क्रुझिंग आणि हे ते ना फॅला नाही कारण क्रुझिंग पण हां ह्याच्या कम्पॅरिझनमध्येही बेस्ट आहे पण तरी अरे शाईन बाई शाईनचा विषय साड आहे. तुला काय वाटतं टॉप मागची कम्फर्ट देणारी गाडी कुठची? मी आजपर्यंत बसलो ना नाही. बुलेटचं मी नाही सांगू. बुलेटला मी एवढं मागे बसलो नाही. ते पण आहे म्हणजे मी कमी वेळ बसलोय पण बुलेटची आहे चांगली आहे. पण बुलेटची स्टिफ पण आहे ह्याचा आणि बुलेटची ह्याच्यात जास्त फरक नाही मला वाटत नाही. हा एक्सपल्समध्ये जरा फरक आहे पण बुलेट आणि ॲव्हेंजरमध्ये मला नाही वाटत जास्त फरक असेल गाड्यांना. मी जेवढं बसलोय ना माझ्यानुसार बुलेट मस्त आहे कम्फर्टला. हां ही होती ना आता गेली ती नवीन ॲव्हेंजरपेक्षा जुनी आहे ना प्रॉपर क्रूज लेवलची वाटते. गाडीचा स्टॅन्स वाटतो. इथं काय हँडल वगैरे काहीच नाही ह्याचा असं. हां हिचा काय लॉक बाप लेवल फिलिंग होती.
आमची गाडी गावातली खेडशी गावातली खेडशी नाही पंचोळे येतं आता खेडशी पंचोळे आलो आपण पंचोळ्यात आलेलो. सो गाईज बॅक ऑन रोड आलेलो आहे आपला खेडशी हायवेवर खेडशी आपला रत्नागिरी हायवेला. भाई दोन असे खतरनाक सीन झालेत ना आता कॅमेरा ऑफ झाल्यावर. भाई एक तर या गाडी एक्सचेंज केली आणि आय गेस ना ह्याची जी इकडची लाईट लावली तुम्हाला दाखव थांबा. ही जी आता लाईट लावले ना आता त्याच्यामुळे माझ्यामध्ये त्याच्यामुळे आता मी आकाराला विचारतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की बॅटरी पॉवर कन्झम्पशन जास्त घेते आणि त्याच्यामुळे ना गाडी दोनदा चढावात बंद पडली आणि चालूच होय ना. मला समजे ना विषय काय झाला आणि आता वरच पुढे गेला निघून. तो माझी बाई एवढी फाटली होती ना आता नशीब माझ्या वाटी विराज होता तेव्हा मग कमी आहे पण तरी आतलं जे लोकेशन होतं आजूबाजूला न घरं काय नाही नुसती झाडी 2 मिनिटासाठी असं वाटलं की झालं आता बाई इकडे संपतोय की काय खेळ आमचा. पण नंतर मग वाटलं जरा थांबा जरा बॅटरीचा इश्यू असू शकतो. लाईट बंद केली मग वरत पण आला तोपर्यंत मग मला धीर लागला यायला म्हटलं झालं काय. तर मग नंतर जेव्हा विराजला तिकडे बसून ट्राय केलं तर चालू झाली. मग परत चढावत मी एकटा होतो तेव्हा ट्रेन होतो ती मग मी लाईट बंद केला तेव्हा मला म्हटलं गेस जास्त बॅटरी कन्झम्पशन होत होतं लाईटमुळे हाय व्होल्टेज लाईट असल्यामुळे कन्झम्पशन होत होतं त्याच्यामुळे सीन झाला आहे. असं 2 मिनिटासाठी वाटलं की आता संपलंच होईल. विचित्र प्रकार झाला होता आणि कसं आहे ते आज गावा एका साईडला होतो आम्ही आणि मला असं वाटलं की आधी पेट्रोल संपले की काय बघतो तर पेट्रोल आहे पण अशी गाडी काय वाटलंय आणि असं नाही की चालू होत होती पण ऍक्सिलेशन डेड झालं होतं. हे जे आता मी ऍक्सिलेशन करतोय ना ते पूर्णपणे डेड झालं होतं काहीच समजत नव्हतं. शेअर वडापाव पार्टी इकडे धंदा थांबला आणि खातोय नंतर लोक निघूया आपण आपल्या घरी. तर ओके आलोय आता आपण घरी बॅक टू पॅव्हलियन. तर मगाशी दुसरा कांड झाला होता तो सांगायचाच राहिला. दुसरा कांड एक मिनिट तर दुसरा कांड खा बघा. हा दिसतो मला हा या वर जेव्हा फणसणातून वर चढत होतो तेव्हा एक मस्त एक काका होई नाही तर काठी घेऊन येत होते रात्री. तर कावं विकतात त्या रस्त्याला मी वाचलो माझ्या खांद्याला घासून गेले पण वाटी वरच होता ना वरला लक्षात नाही आलं पटकन वरती आला आणि तेव्हा काकाने विंडशील्डला घातलं. नशीब विंडशील्ड त्याच्या छातीबीतीला पण लागलं असतं. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि तो तुम्हाला स्क्रॅच दाखवला होता आम्ही नंतर चेक केला तो आधीच ऑलरेडी होता. त्यावेळी जर असा अजून लागला असेल तर थोडाफार पण एवढा काय विषय नव्हता. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन जर आपण फॅमिली सोबत बाहेर गेलो होतो जेवायला वगैरे पण खायला नंतर येऊन घरी. तर असा होता हा काही ब्लॉग मोठो ब्लॉग करायचा प्रयत्न केला झाला चांगला झाला. आवाज माईकचा मध्ये खरखरीत येत होता शेवटी वाऱ्यावर होता आणि बघूया म्हणजे ट्रायपॉड लावून गेला होता पण आत रिक्सवर आपल्या करा मी एवढंच सांगेन. आणि असा काही होता हा कंटेंट. मी म्हटलं सगळेच सध्या मोठो ब्लॉगर होत आहेत म्हटलं जरा आपण पण ट्राय करूया. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या असाच ब्लॉगमध्ये. आता आज मी निघालोय कुठेतरी आज पण ब्लॉग शूट होईल तर पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. ओव्हर अँड आउट बाय बाय. आलोय मांडवीत. काय करून ठेवलंय मांडवीत हाल रेल्वे स्टेशन वाटते. स्पॉटलाईट लावून हाल बेहाल करून टाकला. आधी ह्या गोल्डन लाईटचा ओरा होता आता ओरा का